आज बहुत मुश्किल है, मैं ये जानता हूं, कल इससे भी मुश्किल होगा, मुझे ये भी पता है, लेकिन परसों बहुत शानदार होने वाला है। नमस्ते मित्रांनो, बघा या ठिकाणी ज्यांनी केंद्र प्रमुख भरतीचा फॉर्म भरलेला आहे, जे केंद्र प्रमुखची परीक्षा देणार आहे, त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। इंग्रजी अंकमाला, इंग्रजी संख्यामाला, इंग्रजी समासंबंध, इंग्रजी लयबद्ध मांडणी अशा प्रकारचे इंग्रजीवरच्या अक्षरावरचे खूप सारे प्रश्न विचारले जातात। आता तुम्हाला माहित आहे की 100 पैकी जवळजवळ 70 ते 80% प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्तेवर विचारले जातात, 70%। मग त्यामध्ये अशा इंग्रजीचे अक्षरमाला विचारले जातात। स्कॉलरशिपला आपल्याला काय करतात, 2 अक्षरच देतात। तसं केंद्र प्रमुख भरती परीक्षेला नाही, केंद्र प्रमुख भरती परीक्षेला तुम्हाला एकापेक्षा जास्त अक्षरे 4, 5, 6 अक्षर दिले जातात आणि त्यांचा संबंध लावावा लागतो। तर या ठिकाणी बघा, अंकाबरोबर अक्षर पण दिलेली आहेत, ह्याचा संबंध याच्याशी लावायचा आहे, म्हणजे ह्याचा संबंध आपल्याला पुढच्याशी काय करू शकतात बघा, काय जर करू शकतात, 7चा संबंध 15शी लावून बघूया आपण। 7 दूनी 14 अधिक 1 15 होत आहे, बरोबर। मग तसा ह्याचा इथं जी इंग्रजी अक्षर आहे त्याचा पण इथं संबंध लावा। सी नंतर बघा CD आहे, CD मग EF, बघा कसा संबंध आलाय, CDEF, किंवा असं म्हणू शकतो C नंतर D सोडलाय, E घेतलाय, D नंतर E सोडलाय, F घेतलाय, म्हणजे एक अक्षर सोडलंय असं पण म्हणू शकतो आपण। तसा संबंध इथं लावायचा तुम्हाला। दुप्पट करा, 12ची दुप्पट किती आली, 12ची दुप्पट बरोबर 24 आली, किती आली 24, आणि 24 त्याच्यामध्ये 1 मिळवावं लागेल तुम्हाला, म्हणजे किती आलं 25। पण पर्यायामध्ये बघा इथं 25 आहे, इथे 25 आहे, 2 पर्याय आहेत तसे। मग तुम्हाला काय करावं लागेल, इंग्रजी अंक बघायचा। इंग्रजी अंक K आणि L आहे, मग K L नंतर M आणि N असणार, मग N आणि M कुठे आहे, तर पर्याय नंबर 1 मध्ये आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ती उत्तर काढावी लागतात। भरतीमध्ये विचारले जाणारे लयबद्ध पद्धतीचे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। ओके।